मालक सॉरी बर का, लेट झालं मला. ते काय ना भरपूर कामं होते, दुसरीकडचे 2 कामं वाढून गेले ना, त्याच्यामुळे टाइम झाला. किती उशीर? हा, रोज रोज तेच कारण. हा, हे आता असं चालणार नाही. आता मालक 2 कामं वाढून गेले माझे. रोज एवढाच टाइम होईल मला, 12 वाजतील मला यायला. अगं तू किती पण काम वाढव, पण आपलं काम पहिलं आहे का नाही? हा किती ते दिवस झालं काम करते, मला माहिती आहे ना वेळ लागते कामाला. बरोबर, वेळेत काम पाहिजे सगळं. चालेल चालेल. मालक मी काय म्हणते, बोल ना. अं, मला ना जरा पैशांची गरज होती. ते काय ना, माझी लहानी मुलगी आहे ना, हा. तिच्या ट्युशनची फीस भरायची होती. अगं पैसे मला वाटतं 15 दिवसापूर्वी तुला पेमेंट दिले ना मी. अ, ते पेमेंटचे तर खर्च झाले हो मग? मालक. पेमेंट येतोच किती माझा, हा. 3 ते 4 हजार रुपयामध्ये महिना थोडी ना धकतो. नाही नाही, आता हे पैशाचा काय व्यवहार असला ना सगळा माझ्या मालकीनीकडे असतो, तुला माहित आहे ना. हा, तिला विचारल्याशिवाय देऊ शकत नाही पैसे मी. मला द्या ना, जराशी अर्जंट गरज होती मला. तर मालकीने येतील 10 दिवसावर, मग मी तोपर्यंत काय बसून राहू का? तिनं मला स्पष्ट सांगितलंय तिच्याकडे खूप उचल झाली आहे, मी आल्याशिवाय रुपये देत, तरी पण मी तुला दिले पैसे. नाही ना, सारखे सारखे पैसे नाही देऊ शकत आहे. बरं ठीक आहे मालक. खडूस मालक, 1 रुपया नसतो याच्याकडे. पैसे पैसे काय झाडाला लागलेत का काय? रुपाली, हा मी आंघोळ करून आलो. हा हा ठीक आहे. तोपर्यंत बाकीची कामं राहिलेली घे उरकून. ओके. हा हा चालेल. सगळे कामं झालेत माझे इकडचे. एक काम करते, मालकांचा बेडरूम एकदम चकाचक साफ करून ठेवते. म्हणजे कसं ते खुश होऊन मला माझे पैसे देऊन टाकतील उधार. झाडू. अहो मालक, काय करताय तुम्ही? अगं अहो जागा ते. अगं रुपाली ऐक ना. अगं काय अगं रुपाली, हा, अगं काय मी मुद्दामून नाही केलं ते. हा, मला माहितच नाही तू आतमध्ये आहे ती. अहो मालक, तुम्ही बघायला पाहिजे होतं ना, तुमचे चोके माझी थोडी नाही. मी तर साफसफाई करत होती. अगं पण नाही, तू इतके दिवस काम करते माझ्याकडे, असं कधी वाईट नजरेनं बघितलं का तुझ्याकडे कधी, सांग बरं. हा, मग काय असं उघडं करून दाखवाल का तुम्ही मला काही पण? अगं चुकून झालं माझ्याकडून ते. हा, मी चेंजेस करायला लागलो होतो. मला वाटतं तुला काम कर म्हणलं, मला वाटलं तू हॉलमध्ये काय तर साफसफाई करत असशील, तर तू बेडरूम मध्ये आलेली मला माहित पण नाहीये. हा. मी म्हंटल मालकाला खुश करते, जरा झाडू झुडू मारून साफसफाई करून थोडेसे पैसे तरी येऊन जातील उधार आधार. काय खुश करते न काय करते. बर, आता बघितलं तू, भारी वाटलं का तुला? हो काय बोलताय मालक हे? हा, मी तुम्हाला काय असली तसली बाई वाटली का? मी कधी म्हणलं तू तसली बाई आहे? स्वतःच काय पण म्हणून घेते का? पण मग तुम्ही हे काय करताय? पण आता तू एवढं बघितलं म्हणून म्हणलं तुला मी. येते का लक्षात तुझ्या? बघा मालक, मला असलं काही पटत नाही. तुम्ही असं काही करू नका. हे बघ रुपाली, मालकीन 10 दिवस नाही, माहित आहे तुला. तुला पैसे पण पाहिजेत ना. देतो तुला पैसे मी. आणि ते पगारातनं कट पण करणार नाही, खुशीनं खुश होऊन तुला. फक्त तू मला जी तुझी मजा पाहिजे तुझ्या बरोबर ती मजा दे, संपला विषय. थोड्या पैशांसाठी मी असं का करू? थोडे पैसे नाही, 15,000 रुपये देतो तुला, 15,000 रुपये बस का? नाही नाही, 15,000. 15,000साठी मी काय एवढी खाली पडू का? किती पाहिजे तुला, सांग किती? 30,000साठी ठीक आहे, मग मला चाललं असतं. 30,000? हा, वेडी झाली का काय? बरं जाऊ द्या, मग माझे काम झालेले आहेत, मी चालली. काय काय
30 नाही 25,000 देतो तुला. ओके. आणि अजून जर मूड दिला, अजून मजा करायला जर दिली, अजून वाढवून देईल नेक्स्ट टाइम तुला. बस तो आता मला किती मजा करू देते त्याच्यावर डिपेंड आहे. बरं. जायचं? ठीक आहे, चला. बरं मालक, काय तरी माझा विचार पटत नाहीये मला. आता काय? तुम्ही बोलले 25, मी बोलली 30. ते मला काही पटत नाही. जाऊ द्या मालक, सोडा. अगं रुपा, एकदा फक्त बघू दे ना तू कशी मजा करू देते ती. हा, आणि काही एकच दिवस नाहीये, 10 दिवस आहे. तू 10 दिवस आपण मजा करायची. 10 दिवसाचे 25,000 देणार तुम्ही मला? नाही बाबा, एका दिवसाचे 25,000 घेईन मी. काय बोलते तू? एका दिवसाचे? हो मग. ठीक आहे, दिली. पण ऐक, हे परत बोलायचं नाही कोणाला, नाही तर चेष्टा चेष्टात मालकिनीला बघशील तू. मी मालक आले न कपडे बदलताना मी बघितलं, ती ओळख लगेच. नाही नाही, मी कशाला सांगू. बरं मालक, मी काय म्हणते, काय? आता तर तुमच्याकडे पैसे नव्हते सकाळी मला द्यायला, आता कसं काय आले? आता अशा कामाला माझ्याकडे सारखे पैसे येतात. अच्छा. असतेच पैसे. हा, गंमत केली तुझी मी. बरं बरं. आणि तू जर अशी मला मजा देत राहिली ना, काहीच कमी पडणार नाही तुला. आणि मी काय करणार माहिती आहे का, मालकिनीला, तुझ्या मालकिनीला सारखं बाहेर पाठवेल मी, कारण तुला आवडती ग मला. हा ना. जशी तू कामाला आली ना तेव्हापासून आज विचारेन, उद्या विचारेन. पण मग मालक मला तेव्हाच सांगायचं ना, आतापर्यंत मी करोडपती झाली असती. अजून कुठं वेळ गेले आहे ना. चालेल चालेल. टेन्शन घेऊ नको. तुम्ही जर मला असेच पैसे देत राहिले ना, बाकी घराचे कामच सोडून देते मी आता. कुठंच काम करायचं नाही, राणी ओनी माझ्या बरोबर राहायचं. चालेल. तू आणि मी फक्त. आता काय करायचं मग? ज्या कामाला आलो ती सुरुवात करायची. बरं, मला एक सांग रुपाली, मगाशी तुझे बघितलं मी बाथरूममध्ये आंघोळ करून आलो त्यावेळेस, खरं सांगायचं काय वाटलं तुला? अय्या मालक, मी तर घाबरलेच. बापरे, लय डेंजर घाबरले मी. त्यात काय घाबरायचं? हां, मला कसं आहे ना, मी तुझा किती केलं तर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांग, मुद्दामून केलं तर मी ते. अय्या, खरंच? हो. आता वेडी आहे का तू? आता एवढं मला कळत नाही का? तू एकटीच घरात आहे, मालकीन पण नाही. आता मला हे डायरेक्ट तुला बोलता येत नव्हतं ग, म्हणून म्हणलं चला जरा एक वेगळा प्लॅन करावा. अय्या, चालतंय की. चालतंय की. आता असंच चालवायचं, चालतंय की नाही? चालेल चालेल. मला की मज्जा आली ना. मज्जा. खरंच काय जादू आहे ग तुझ्याकडे रुपा. एवढं सुंदर पाखरू असताना काय त्या मालकीनीच्यात आहे ग, मला तर बिलकुल आवडत नाही. आता आजपासून या घराची मालकीन कोण माहित आहे का? कोण? तू. काय पण मजाक करता. मज्जा का नाही, एकदा गोष्ट मला आवडली ना, आवडली, आजपासून आपण नवरा बायको म्हणून राहायचं. अहो काय बोलताय मालक, मालकीन कुठं जाईल? मला माहिती किती घाबरता तुम्ही मालकिनीला. अगं तिला माहित आता डोक्यात आली, तिला घटस्फोटच द्यायचं, विषयच क्लोज तिचा. पण नाही ना मालक, मला नवरा आहे. तुम्ही तिला घटस्फोट द्याल, पण मी थोडी ना तुमच्यासोबत राहायला येणार आहे. मला नवरा आहे, माझे छोटे छोटे मुलं आहेत. नवरा रोज देणार आहे का 25,000 रुपये तुला? हा, पण मग ते असे पण मिळू शकता ना. तसे नाही, माझ्यापाशी रोज आली तर 25,000 रोजची तुला. मग येईलच ना मी. हा, पण काय तुला काय अडचण आहे माझ्या बरोबर राहायला? नाही नाही,
मी माझ्या नवऱ्यासोबतच राहील. हम्म. पण झाली प्रेमाची गोष्ट तर मी तुम्हाला ते देत राहील.